आपला पार्लर मॅनेजमेंट म्हणजे सलॉन मॅनेजमेंट कसं करायचं ते पहिलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतःला चेंजेस करावे लागतात जेव्हा आपल्याला सलॉन मॅनेजमेंट करतो तेव्हा पहिली गोष्ट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जेव्हा आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा टॉपिक घेतो तेव्हा स्वतःची पर्सनॅलिटी म्हणजे जसं की आपल्याला हेअरस्टाईल आपल्या चेहऱ्याच्या स्ट्रक्चरनुसार आपली कसं स्टायलिंग असावं फ्रिझी हेअर असेल तर काही ट्रीटमेंट आपण त्याच्यासाठी करायला पाहिजेत का किंवा हेअरकट कुठल्या लेंथनुसार असावा हे आपण हेअरस्टाईलमध्ये बघतोय देन कम्युनिकेशन स्किल तुम्हाला क्लायंटला कन्सल्ट करायचं आता क्लायंटशी तुम्हाला बोलायचं आहे क्लायंटला तुमचे क्लायंटचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे सो ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं खूप गरजेचं आहे चौथा आहे व्यवहार म्हणजे काय तुमचा जो क्लायंटशी देणे घेण्याचा म्हणजे पैशांचा व्यवहार आहे तो एकदम ट्रान्सपरंट असावा म्हणजे कुठल्या सर्व्हिसचे तुम्ही किती चार्जेस घेतायत हे क्लायंटला ट्रान्सपरंटली कळालं तर तुमचा व्यवहार हा चांगला क्लायंट बरोबर राहणार आहे आणि आपल्याला जेव्हा बिझनेस करायचा तेव्हा आपलं व्यवहार मार्केटमध्ये चांगलं असणं तेही खूप गरजेचं आहे आता अभ्यास म्हणजे काय जर तुम्ही जसं की आज एखाद्या क्लासला जॉईन झालाय राईट असंच तुम्हाला जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा अपग्रेडेशन होण्यासाठी खूप सारे कोर्सेस आपल्याला करावे लागतात जसं की काही 1 वर्षानंतर तुम्हाला अजून काय ॲडव्हान्स आले ते शिकण्यासाठी तुम्हाला अभ्यास हा टॉपिक बघतोय आपण नंतर फ्रेशनेस आपण खूप वेळ क्लायंट समोर असतो म्हणजे की आपण दिवस क्लायंटच करत असतो अशा वेळी आपल्याला थोडंसं माउथ फ्रेशनरसाठी काही तुम्ही माउथ फ्रेशनर्स वापरू शकता चांगल्या ब्रँडचे डिओड्रंट तुम्ही वापरू शकता थोडे परफ्यूम्स माइल्ड असतील असे परफ्यूम आपण त्याच्यासाठी वापरू शकतो हार्डवर्क म्हणजे आपल्याला सकाळ ते संध्याकाळ फुल टाईम काम करायचं एखादा दिवस जर आपल्याकडं खूप क्लायंट असतील तर आपण ते खूप कष्टाने केले पाहिजेत पण चेहऱ्यावरती असं दिसलं नाही पाहिजे की आपण खूप क्लायंट केले ते आज सो हॅपीली क्लायंट करायचेत म्हणजे आपल्या कामाचा स्टॅमिना आपल्याला वाढवायचा आहे हे सगळे टॉपिक जेव्हा आपण कव्हरअप करू ना तो आपला सगळे टॉपिक कशामध्ये येतात पार्लर मॅनेजमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला सलॉन मॅनेजमेंटमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींची स्वतः पर्सनलसाठी काळजी घ्यायची आहे